पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संपलेला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली। आता सर्वांनाच लक्ष आहे ते सोमवारकडे। सोमवारी नेमकं काय होणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तत्पूर्वी आमदार हितेंद्र ठाकूर आपल्याशी बोलण्यासाठी आहेत। आपण काय सांगाल की सर्वच राजकीय पक्षांनी तन मन धन अर्पण करून प्रचार केलेला आहे। काय म्हणजे एकंदर कसं राहिलं 15 दिवस वातावरण? अतिशय चांगलं आणि म्हणजे नेते आमच्याकडे कोण नाही मिळत। आम्हीच सगळे नेते, कार्यकर्ते नेते, पण कार्यकर्ते उत्साहाने म्हणजे जबरदस्त उत्साह आहे। 100% आपण येणार या हिशोबानेच कार्यकर्ते काम करतात। ह्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं का शेवटच्या 2 दिवसांमध्ये जे आहे की वसई विरार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झेंडे पाहायला मिळाले आणि ते झेंडे होते ते प्रभू श्रीरामचंद्रांचे। म्हणजे ते काय म्हणजे भारतीय जनता पार्टीतून काय सांगायचं? आमच्या टेबलावर पण देव आहेत, सरस्वती आहे, गणपती आहे, साईबाबा आहे, सगळेच देव आहेत। राम आहे, मनात देव आहे, आमच्या घरात आहे, आमच्या ऑफिसमध्ये आहे, आमच्या मनात आहे। आता राम मंदिरच्या वेळचे झेंडे परत लावून लोकांना एक वेगळं झेंडे लावून तुम्ही मनात रामाला कशाला रस्त्यावर उतरवतात रे बाबांनो? राम, सीता, हनुमान सगळ्यांची पूजा आम्ही पण करतो। रामनवमीला देवळात आम्ही पण जातो, बरोबर आहे। पण ही कोणती फालतूगिरी म्हणजे चीप पॉलिटिक्स बोलतातलं ते आता गेले 2 दिवस अख्ख्या वसईभर किंवा पालघरभर झेंडे। रात्री यायचं, कोणीतरी झेंडे लावायचं, ठीक आहे, पण रामाला अशा प्रकारे रस्त्यावर कोणी आणू नये। काय सांगाल की मागील 5 टप्प्यांमध्ये जे आहे ना मतदानाचा टक्का खूप घसरलेला, तर आपल्या लोकांना जास्तीत जास्त आव्हान काय कराल किंवा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते फार मेहनत घेत आहेत, स्लिपा सर्वांपर्यंत पोहोचतील ह्याचा प्रयत्न करत आहेत, घर डोर टू डोर गेल्यात, त्यामुळे टक्का वाढेल। त्याच्यामध्ये दुर्दैवाने सुट्टी, मे महिन्याचा उकाडा, त्याच्यामुळे बरेचशी लोक गावाला गेल्यात किंवा बाहेर गेल्यात, त्याच्यामुळे पण टक्क्यावर फरक पडतो। पण आपली जी मतं आहेत ती काढण्याकरता, जास्तीत जास्त काढण्याकरता ही सगळी मंडळी। काल तुम्हाला ती नोटीस आली, त्या नोटीसवर तुम्ही सांगितलेलं की 5 करोडची नोटीस आली, तर मी उत्तर देणार त्याच्यावर? नोटीसच वाचली नाही, मी प्रचारात आहे, बघू काय दिलं ते। शेवटचा प्रश्न काय सांगाल की त्यांनी कबूल तर केलाय ना, कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग घेतलाय, कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग कामं कशी चालल्यात, कामं पूर्ण करा असं सांगायला घेतलेली का? तर ती घ्यायची होती ऑफिशियल कलेक्टर ऑफिसला, हे हॉटेलमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणजे। निवडणुका आल्या की सर्वच मोठे पक्ष तुमच्यावर आरोप करतात आणि मग ते आरोप कधी खालच्या पातळीवर, ह्याही निवडणुकीत जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या वाढण्याचा दर हा वसई तालुक्यात आहे। जर दहशत असती तर लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात, जगातला मी सांगतोय लोकसंख्या वाढ वसई तालुक्यात आहे। चांगल्या सेवा मिळतात, परवडणारी घरं आहेत म्हणून येतात। दहशत असती तर गेलेली ती सोमवारी 5 वाजता सगळे सर्टिफिकेट देतील, दहशत नाही, सोमवारपर्यंत दहशत आहे असं बोलणार। काय सांगाल किती मार्जिनने आपला विजय होईल? 1 लाख मतं मी अगोदर वाढतील, कमी नाही होणार। कुठच्या म्हणजे वसईमध्ये किती? वसई, सोपारा, बोईसर हे 3 आपले आमदार आहेत, तिन्ही तर आहेतच, पण आज मी जी परिस्थिती बघतो, मी अगोदरच बोलला आहे, तिन्ही श्रीनिवास वनगा, भुसारा, सुनील भुसारा किंवा निकोले, विनोद निकोले, हे तीनही क्षितिज, आणखीन राजेश यांचा ग्रुप आहे। बसायला आम्ही एकत्र असतो, बरोबर आहे, रोजचं भेटणं। खरं तर 3 नाही 6 आमदार आहेत माझे, ते 3 पण त्यांना अडचण असेल पक्षाची, युती धर्माची, पण मनातनी माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे मला काही चिंता नाही। वसईमध्ये काही विशिष्ट धर्माचे लोक आपल्या विरोधात आहे असा प्रचार केला जातो। अहो मी सांगतो ना तुम्हाला, हे शिवसेनेचे उमेदवार एक तर कुठेही लढतीत नाही, त्यांच्या मतदारसंघ जिकडून जिल्हा परिषदेला निवडून आलं तलवाडा, तिकडे 4.5 वर्षात 1 दिवस गेले नाही। बाकी पुढचे कारनामे आणि हे मला काय बोलायचं नाही, ते तर तिकडेच बोलले, काही इकडे कोणत्या तोंडाने येतील। आज विक्रमगड मतदारसंघ पण मोठा आहे, आमच्याकडे कोणत्या तोंडाने येतील, जे काम करत होते बरोबर ते पण आणि जे विरोधातले ते पण बोलले। त्यामुळे शिवसेना काय माझ्या ह्याच्यात नाही मिळत। अच्छा, शिवसेना आणि BJP
हे दुसऱ्या तिसऱ्या नंबर करता लागतात. धर्माचा विषय आला 100% हा प्रचार केला शिवसेनेच्याच उमेदवारांनी. हितेंद्र ठाकूरला मत म्हणजे BJPला मत. अरे BJP आणि शिवसेना एकत्र लढल्या, 14च्या इलेक्शन वेगवेगळ्या लढल्या, म्हणजे 25 वर्षाचा हनीमून 19ला नाही तुटला, 14ला तुटला. एकमेकाला शिव्या दिल्या, 287 सीटवर विरोधात लढल्या. फक्त माझ्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवाराला BJPचा जाहीर पाठिंबा विवेक पंडित साहेबांना. बरोबर आहे. मी एवढं माझ्यावर यांचं प्रेम. आणि मी 90ची इलेक्शन सेना BJPशी लढलो, 95ची त्यांच्या, 99 त्यांच्या, 4 त्यांच्या, 9 त्यांच्या. माझा कसला संबंध BJPचा? आणि हा प्रचार करणारी काही डोकी आहेत, काही डोकी आहेत. मी उद्याला कोणत्याही पक्षात गेला ना तर त्याच्या विरोधात, माझ्या विरोधात बोलणं हा यांचा जन्मसिद्ध हक्क आहे टिळकांच्या भाषेत. आणि हे ज्यावेळी जन्माला आले तर आई वगैरे काय बोलले नाही, हितेंद्र ठाकूर मुर्दाबाद असंच बोलल्या. त्यामुळे त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. धन्यवाद. हितेंद्र ठाकूर यांचा कॉन्फिडंट आहे की आमची सीट जी आहे 1 लाखांनी जिंकणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. HP लाईव्हसाठी हनीफ पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.